माय फ्लेज एविएशन इंस्टीट्यूट को बदनाम करने की साजिश। इंस्टीट्यूट ने अभिभावकों से कहा कि अफवाहों पर विश्वास ना करे। इंस्टीट्यूट ने कोर्ट की तरफ किया रुख। दहिसर। मुंबई के दहिसर में माय फ्लेज प्रा. ली. एविएशन इंस्टीट्यूट के डायरेक्टर एवं सिंगर विश्वजीत घोष ने अपनी धर्मपत्नी प्यारी चटर्जी, लीगल एडवाइजर एडवोकेट मनी विश्वकर्मा और डॉक्टर पूनम ओबरॉय के साथ एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित कर संस्थान के खिलाफ चलाए जा रहे कथित दुष्प्रचार पर अपनी प्रतिक्रिया दी। प्रेस वार्ता में उन्होंने आरोप लगाया कि मास कम्युनिकेशन पीआर कंपनी से जुड़े कुछ लोग सोशल मीडिया के माध्यम से उनकी संस्था को बदनाम करने की कोशिश कर रहे हैं। उन्होंने स्पष्ट शब्दों में कहा कि उनके या उनके संस्थान के खिलाफ किसी भी प्रकार का कोई आपराधिक मामला किसी भी पुलिस स्टेशन में दर्ज नहीं है। डायरेक्टर विश्वजीत घोष ने कहा कि यदि कोई व्यक्ति विद्यार्थियों या उनके अभिभावकों के बीच इस तरह की अफवाह फैलाता है तो उस पर विश्वास न किया जाए। उन्होंने बताया कि इस संबंध में ओशिवरा पुलिस स्टेशन में लिखित शिकायत दर्ज कराई गई है। साथ ही बदनामी करने वाले संबंधित व्यक्तियों के खिलाफ मानहानि डिफेमेशन का दावा कोर्ट में दायर करने की प्रक्रिया शुरू कर दी गई है। सबसे पहले अपना नाम बताइए और क्या है मामला, जरा उसके बारे में। मैं एडवोकेट विश्वकर्मा हूँ, माय फ्लेज प्राइवेट लिमिटेड का लीगल एडवाइज़र हूँ। आज हम लोग यहाँ प्रेजेंट है मेनली एक केस के लिए। जो आयुष्या नाम का एक आदमी, वो एक फेक आईडीज़ बना के बहुत सारी 15-20 माय फ्लेज के सोशल मीडियाज़ पर और उनके अदर प्लेटफॉर्म्स पर जाकर लोगों को पर्सनली मैसेज करता है और ये बताने की कोशिश करता है कि माय फ्लेज एक फ्रॉड है, क्रिमिनल कंप्लेन रजिस्टर्ड हुए हैं उसके खिलाफ। ये सारी चीज़ें बेवजह उनको बदनाम करने की कोशिश कर रहा है। तो जहाँ तक हम लोग के पास इंफॉर्मेशन आई है कि कुछ कंप्लेंट उसने फाइल किए हैं, जो कुछ चेक्स थे सिक्योरिटी पर्पस के लिए उन्होंने लिया था, वो उन्होंने बिना बताए उसको डिपॉजिट कर दिया। और सारे के सारे चेक्स, कुछ ऐसा लीगली होता नहीं है जहाँ तक, वो सारे के सारे चेक्स एक ही दिन में डिपॉजिट किए हुए हैं। तो वो हम लोग कोर्ट में देखेंगे। फिलहाल उसका अभी जस्ट फाइलिंग किया हुआ है, अभी उसके लिए उसका क्रॉस होगा, वो लीगली पर्पस हम लोग देखा जाएगा। हम लोगों ने फिलहाल अभी उसको एक ऑलरेडी डिफेमेशन का नोटिस भेजा हुआ है। 30 मार्च 2026 को एक डिफेमेशन का नोटिस आयुष शाह, मौसम शाह और आशीष शाह। ये लोग कौन है, क्या करते हैं? ये लोग, ये मेरे क्लाइंट ने बताया था मुझे कि ये लोग उनको अप्रोच किए थे इंस्टाग्राम पे डायरेक्टली कि हम लोग पीआर का काम करते हैं, प्रमोशनल वर्क काम करते हैं, ऐसा उन्होंने बताया कि उनकी एक कंपनी है जो सोशल मीडिया पर प्रमोशन का काम करती है। लेकिन उसके पीछे इनका इंटेंशन ऐसा था कि धीरे धीरे इनको फाइनेंशियल फ्रॉड में फंसाना है और फिर एक्सटॉर्ट करना है मनी इनसे। कंपनी का नाम उन्होंने बताया था मार्स कम्युनिकेट्स नाम इनकी कंपनी का। नहीं, इनका तरीका क्या था मैं आपको एकदम डिटेल में बताता हूँ। इन्होंने पहले अप्रोच किया क्लाइंट्स को कि हम आपका प्रमोशनल वर्क करेंगे, ठीक है। फिर धीरे धीरे जैसे कोरोना स्टार्ट हुआ तो उन्होंने बोला कि हमारे पिताजी, उनके आशीष शाह, इनके डैड आयुष शाह, मौसम शाह के पिताजी हैं आशीष शाह, इनका दोनों का ऐसा कहना था कि ये मनी लैंडिंग का काम करते हैं, जबकि इनके पास कोई लीगली लाइसेंस नहीं है मनी लैंडिंग करने के लिए। इन्होंने ऐसा कहा कि ये लैंडिंग का काम करते हैं और वहाँ से थोड़ा थोड़ा अमाउंट बोले कि आप हम लोग लैंडिंग करेंगे, आप थोड़ा थोड़ा रीपे करते जाइएगा। तो जो जैसे इन्होंने 1 लाख दिया है तो उसके बदले ये भरोसे पे एक ब्लैंक चेक लेते थे 4 लाख का, जिसपे नाम नहीं लिखा हुआ है, अमाउंट नहीं लिखा हुआ है, सिर्फ सिग्नेचर है और उसके ऊपर लिखा हुआ था कि नॉट अबव 4 लाख। डेट भी नहीं है। इस तरीके के चेक वो लेके आते थे। एक म्यूचुअल ट्रस्ट पे था, तो जैसे भरोसे से चल रहा था तो उन्होंने दे दिया। और पीआर का भी जो काम करते थे उसका भी चेक ही चाहिए उनको। और वो लेके जाने के बाद इन्होंने उसको कभी रिटर्न नहीं किया और उन्होंने उसके सारे पेमेंट्स किए, एक्नॉलेजमेंट उनको दिया। देने के बावजूद एक टाइम पर उनके डिमांड ऐसे बढ़ गए कि उन्होंने हर दिन का उन्होंने बोला कि मुझे 3 लाख रुपए चाहिए। और वो बात पे फिर मेरे क्लाइंट को मैंने एडवाइस किया कि आप उसे मत दीजिए, उन्होंने वहाँ पे स्टॉप कर दिया उनका काम। और हमने पुलिस कंप्लेंट भी फाइल और हम लोगों ने 8 तारीख को एनसी फाइल की, एक एनसी कर दिया कि ये इस तरीके से एक्सटॉर्ट करने की कोशिश कर रहे हैं। उसके बाद इन्होंने फिर वो सारे चेक एक साथ डिपॉजिट कर दिए। चेक स्टॉप किया हुआ था, कोई भी चेक बाउंस नहीं हुआ है, सारे चेक स्टॉप किए गए हैं। ऑलरेडी बैंक को लेटर लिख करके सारे चेक स्टॉप कराए गए थे।
हमारे यहाँ कुछ नहीं, पेमेंट कुछ नहीं गया। हम अपना पेमेंट तो बचाएंगे ही ना फ्रॉडस्टर्स के तरफ। हाँ, बाद में रोना धोना करने से अच्छा पहले सतर्क रहेंगे ही। अच्छा, लेकिन इसमें सबसे बड़ी चीज़ ये है, आप जो ये कर रहे हैं, उन्होंने हमारे कई गर्ल स्टूडेंट्स को मैसेज किया है पर्सनली ये मेन बात है। मेरी टीम ने मुझे ये मैसेज है उनका, आप दिखा सकते हैं कि माई टीम हैज़ इन्फॉर्म मी दैट यू हैव बीन वर्किंग विथ माई प्लेज, या आप उससे एसोसिएटेड हैं। फिर वो कहते हैं कि कैसे आपसे पर्सनली कांटेक्ट हो सकता है, ये आप मुझे बताइए। तो ये बहुत डेंजरस इशू है। या हमारे 12 ब्रांचेज हैं, 12 ब्रांचेज में आप कहीं भी किसी को मैसेज करेंगे, कल को आप किसी को बुला के क्या आप क्या कर सकते हो, बहुत बड़ी रिस्क हो जाएगी चीज़। तो इसके लिए ये कॉन्फ्रेंस करना बहुत ज़रूरी था कि आशीष शाह तक मैसेज पहुंचे और लोगों को भी मैसेज पहुंचे। आपके और उनके बीच है, तो फिर स्टूडेंट को इसमें भी क्यों घसीट रहे हैं? बस वही। हम यही बात प्रूव करने आ जाए कि हैं यहाँ उनको अगर पे। कोई ग्रीवेंस है तो कोर्ट में जाइए। कोई भी कोर्ट में हम लोग डिस्प्यूट देखेंगे। है या कोई भी रिवेंज है, हमें जुडिशियल सिस्टम पे पूरा भरोसा है। पुलिस में हमने इसमें कंप्लेंट सबसे पहले हमने डाली, कोर्ट में कंप्लेंट्स हमने डाली। हम इसको लड़ लेंगे, हम कोई कल के आए हुए नहीं है। हम टॉप कॉलेजेस से पढ़े हुए हैं, बड़े ऑर्गेनाइजेशंस चला रहे हैं, बहुत भरोसे का काम कर रहे हैं। इंडिया और अब्रॉड में, बाहर देशों में मैं और विश्वजीत काम करके आए हैं, तो हमें इससे कोई डर नहीं लगता। हम इस बात को अच्छे से प्रूव कर सकते हैं और इसको लड़के हम जीत लेंगे। बट आज हम जो प्रेस मीडिया पे आए हैं, सिर्फ एक बात प्रूव करने आए हैं, बताने आए हैं पेरेंट्स को, स्टूडेंट्स को। हमारे स्टूडेंट्स का जो एज ग्रुप है 18, 19, 20, 21, 22 ईयर्स का एज ग्रुप है। दे आर ऑल एस्पिरेंट्स ऑफ एयरपोर्ट जॉब्स, एयरलाइंस जॉब्स। मेरे और विश्वजीत के ट्रेंड किए हुए स्टूडेंट्स आज एमिरेट्स में, कतर एयरवेज में, एयर इंडिया में, इंडिगो में बहुत बड़ी पोजीशंस में काम कर रहे हैं। तो ये एक बहुत बड़ी क्रेडिबिलिटी बनती है, बहुत बड़ी जिम्मेदारी बनती है। और ये जो लड़का है और इसकी जो बहन है, ये लोग हमारे स्टूडेंट्स को डायरेक्टली अप्रोच कर रहे हैं। इस एज ग्रुप के बच्चों को बचाने की जिम्मेदारी हमारी बनती है। इसलिए सिर्फ आज हम इतना बोलना चाहते हैं कि इसके जो मिसलीडिंग गाइड कर रहा है, ये मिसलीड कर रहा है हमारे स्टूडेंट्स को, जिनकी एज ग्रुप बहुत कम है। दे आर यंग अडल्ट्स, है ना, वो लोग यंग अडल्ट्स हैं हमारे देश के। उनके प्रति हमें जिम्मेदारी निभानी है कि उनको कहीं किसी तरह से मिसलीड ना किया जाए और उनको किसी तरह से इन सब चीज़ों में ना घसीटा जाए। इंस्टाग्रामवरती आपल्याला अप्रोच केलं गेलेलं आहे, पण त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष त्यांना भेटलं सुद्धा असणार। मग त्यांच्याशी एक साधारण एक MOU किंवा एक साधा ॲग्रीमेंट आपण बनवणं गरज नाही समजली का? मग त्यांना चेक आपण कशा आधारे दिला आणि कशा प्रकारे त्यांनी तुम्हाला अप्रोच केलं आणि काय सांगितलं, कशा प्रकारे ते PR तुमचं हँडल करणार? आपण एवढं मोठं कंपनी ऑलरेडी आहेत, त्यानंतरही जे ते कसं ते इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती ते अजून पॉप्युलर कसं करू शकतात ते त्यांना त्यांच्याकडे तुम्हाला सांगितलं आलं का? ओके, ह्याचा आन्सर हे आहे की स्टार्टिंगमध्ये त्यांनी आम्हाला असं दाखवलं की मी एक महाभारत नावाचा काहीतरी एक छोटासा सिरियल होता, त्याच्यामध्ये त्याने लहान बाळामध्ये काहीतरी काम केलं आणि त्यावेळी हे एक ह्यांचा एक बॅकग्राऊंड पण आहे. हे आज एक पॉप्युलर सिंगर पण आहे, ह्यांची भरपूर अल्बम पण आली आहे आणि हे जास्त शूटवर असायचे त्यावेळी. आणि आयुष नावाचा हा जो माणूस आहे, ह्याने इंस्टाग्रामवरती ह्यांना फॉलो केलं आणि ह्यांना सांगितलं की तुम्ही एवढे चांगले सिंगर आहे, तुम्ही मला काहीतरी एक अपॉर्च्युनिटी द्या. माझी एक छोटीशी कंपनी आहे जे माझी बहीण चालवते आणि मी त्याचा प्रमोशन करीन आणि तुमच्या सोबत राहून मला काहीतरी एक फ्युचर माझा सेट होईल. असं म्हणून त्यांना असं वाटलं की जाऊ द्या, आपल्या इंडस्ट्रीचा माणूस आहे, त्यामुळे ह्यांनी त्याच्यावरती ट्रस्ट केलं आणि त्याला काम दिलं. नंतर झालं असं काय की त्यांनी स्टार्टिंगमध्ये आम्हाला 5,000, 6,000, 8,000, 20,000 असे छोटे मोठे अमाऊंट्स तो आम्हाला बिलमध्ये पाठवायचा ह्यांना आणि हे जास्त शूटवर असायचे. तर हे काय करायचे, कधी ठीक है तुम मैडम के पास से जाओ, कैश ले लो. कधी कधी सांगायचं की ठीक आहे तो मैं तेको ऑनलाईन भेज देता हूँ. असा करून ह्यांनी आजपर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त त्याला पेमेंट केलं आहे. म्हणजे जेवढी त्याने ॲडव्हर्टाइजमेंट नाही केली तेवढं पेमेंट आम्ही दाखवू शकतो, स्टेटमेंट आम्ही आणलं आहे. पण हे जे MOU आणि पेपरवर्कचं तुम्ही जे सांगतायत ते आम्ही चुकी मानतो की ती आमची चुकी आहे. पण त्यामध्ये दोघांचा टाईममध्ये काहीतरी इश्यू होता, कारण हे जास्त शूटवर असायचे आणि मॅडमची जी कंपनी आहे ते एकच ठिकाणी नाही आहे, भोपाळमध्ये आहे, बँगलोरमध्ये आहे आणि म्हणजे देहरादूनमध्ये आहे, चंडीगडमध्ये आहे. तर मॅडम जास्त ट्रॅव्हलिंगवर असायची
आणि त्या लोकांनी सडनली काय करायची सुरुवात केली की मॅडम पण इथे आहे नाही, सर पण नाही, रेग्युलर ते ऑफिसमध्ये यायचे, आपल्या पीआरचं त्यांची काय सिस्टम बसते आणि आपल्याला पण माहिती आहे सोशल मीडियाची टीम असतो की भाई मला जर काम दिलंय तर मी समोर बसीन आणि माझी टीम बसेल, असं करून त्यांना आम्ही ऍक्सेस दिलं की तुम्ही काम करा इथे बसून. पण नंतर 2 लाख, 2.5 लाख, 6 लाख, 12 लाख असे तो बिल पाठवायला लागला आम्हाला. आणि बिल पाठवल्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्हाला जास्त कधी समजा तुम्ही फ्युचरमध्ये आम्हाला पेमेंट नाही केलं तर तुम्ही मला सिक्युरिटी पर्पज जे आपण देतो ना कोणाला की बाबा हे चेक तुम्ही ठेवा, जेव्हा मी तुला पेमेंट करीन तर तू माझा जे चेक आहे ते आम्हाला परत कर. पण नंतर काय झालं की आम्ही पेमेंट करत राहिलो पण त्या माणसांनी आपल्याला चेक रिटर्न दिलं नाही. आणि मी बोलते आज 3 वर्षामध्ये 4 कोटी पीआरचा बिल कसं काय पेंडिंग असू शकतो? ते कोर्ट डिसाईड करेल ना. आपल्याला कानूनवरती विश्वास आहे म्हणून आम्ही तुमच्या समोर आलोय. आम्ही त्यांना काय सांगितलं की जर तुमचे 4 कोटीचे आहे ना तुम्ही बिल आणून द्या, आम्हाला इनव्हॉइस आणून द्या. ज्या माणसाच्या अकाउंटमध्ये 2,000 3,000 पेक्षा कधी बॅलन्स नसायचे तो 4 कोटी बॅलन्स कसं काय ठेवू शकतो हे जजला कळेल ना. तेव्हा लीगल ऍडवायझर बघेल एकमेकांना. तर जेव्हा आम्ही त्यांच्याकडून इनव्हॉइस मागितले की भाई आम्हाला तुम्ही इनव्हॉइस किंवा बिल आणून द्या, तर त्यावेळी त्या लोकांनी आमच्याकडून संपर्क बंद करून ठेवला, काही संपर्क केलं नाही. आणि 3 वर्षानंतर 2026ला म्हणजे आमच्याकडून ते चेक ब्लँक घेऊन जायचे. ब्लँक म्हणजे कसं की होऊ शकते की 10,000चा पण मॅडम बिल येऊ शकतो. आता ज्या माणसाकडून आपण 2 वर्षापासून कंटिन्यू काम करतोय तर एक विश्वासवरती की हा बाबा हा आपला घरचा माणूस आहे, जा बाबा तू घेऊन जा. तर आम्ही विचार करायचे 20 पण येऊ शकतो बिल, 30 पण येऊ शकतो, पण टाकायचा अगोदर तुम्ही आम्हाला सांगा. ह्याने काय केलं, हा पैसे घेऊन जायचा कॅश येऊन किंवा ऑनलाईन आम्ही द्यायचे, पण चेक त्याने कधी आम्हाला परत दिलं नाही. ठीक आहे, त्याने 2026ला सगळे चेक 30-40 चेक होते त्याने एकत्र एकच महिन्यामध्ये टाकून दिलं आणि 138चा त्यांनी नोटीस आम्हाला पाठवली. त्याच्यानंतर ते मनी विश्वकर्मा जे आहे आपले ॲडव्होकेट आहे ते हायकोर्ट आणि सिव्हिल आमचं जे आहे ते बघतायत, ते कंपनीचे लीगल ॲडवायझर आहे. हे सगळी जी आमची जी फायटिंग आहे ते कोर्टामध्ये होणार. आपण बाहेर एकमेकांशी लढू नाही शकत. पण हा जो माणूस आहे ह्याचा ह्याला मानसिक काहीतरी त्रास आहे मला वाटतं. हा काय करतोय, आज आपण जे प्रेस कॉन्फरन्स इथे ठेवलंय ते आमच्या मुलांसाठी. कारण मुलं फक्त आमचे महाराष्ट्र किंवा मुंबईमध्येच नाही आहे, चंडीगड, देहरादून, भोपाळ, बँगलोर वेगळे वेगळे स्टेटमध्ये आहे. कधी ह्या माणसांनी त्यांना फसवून किंवा पैशाची आजकाल तुम्हाला माहिती आहे आपल्या जसं मी सांगितलं की मॅडमचा NGO चालतो, त्या NGOच्या माध्यमातून मॅडमने 2,500 पेक्षा जास्त 10वी, 11वी, 12वीचे स्टुडंट्सना ट्रेनिंग देऊन त्यांना एक चांगल्या जागेवरती जॉब दिलाय, त्यांचा घर चालतो. पण जे महिला किंवा स्टुडंट जास्त पैसे नाही कमवत आहेत, त्यांच्या फॅमिली फायनान्शियली सपोर्ट नाही आहे, कधी ह्याच्या फसवणूकमध्ये येऊन मुंबईला आले, त्यांच्याबरोबर काही झालं तर ह्याची जिम्मेदारी आमची कंपनीची नसेल. पण ह्या माणसाला कुठेतरी थांबवायचं आपल्याला. नेमकं आपलं त्या माणसासोबत काय बिनसलं, कसं म्हणजे बिनसलं काय आपलं, म्हणजे काही एक पेपर वर्क वगैरे नाही झालं. जोपर्यंत आमचे काम करत होता तोपर्यंत आम्ही त्याने काम नाही थांबवलं. आम्ही त्यांना सांगितलं की आता आम्हाला PR वगैरे नाही करायची आमची कंपनीला. हो काय झालं, हां 2024 मध्ये त्याने काही पीआरचं काम केलं, तो स्पॉटिफाय मध्ये आणि वेगळ्याच प्लॅटफॉर्ममध्ये स्ट्राईक झाली. तर आम्हाला कळलं की तो फेक करायचा, तो मतलब यूज टू पब्लिश फेक थिंग्स इन स्पॉटिफाई एंड अदर थिंग्स. सो इट वाज स्टक, मतलब वो मीडिया से स्टक हो गया. स्ट्राइक आर्टिकल्स जो करवाते थे वो कुछ दिन के बाद हट जाते थे, तो फेक ही काम होता था. स्ट्राइक आ जाती ET टाइम्स और टाइम्स ऑफ इंडिया के मेन टीम को पता नहीं होता है कि हमारा पॉजिटिव PR भी जब करता था ना तब भी उनको पता नहीं होता था. अभी जब नेगेटिव PR भी कर रहा है एंड वी आर अप्रोचिंग द ET टाइम्स एंड टाइम्स ऑफ इंडिया की मेन टीम को कि ये क्या नेगेटिव PR क्यों डाला,
तो वो लोग खुद बोल रहे हैं हमें पता नहीं, ये ना हैकर जैसा काम करता है इन सब मीडिया। और कोई फैक्ट चेक नहीं, कोई वेरिफिकेशन नहीं, उन्होंने ऐसे डाल दिया तो उन्होंने हटा भी दिया, उन्होंने हमें अपॉलॉजी ये उन्होंने हटा सब भी दिया। लिंक्स होते हैं, सब लिंक्स, ये किसी को दिख नहीं रहा है बट वो स्क्रीनशॉट लेके भेज रहा है। अच्छा, मला एक हे पण सांगायचं आहे की हे जे प्रकरण आमच्या बरोबर झाली आहे ह्याच्यामध्ये आम्हीच त्याच्यामध्ये नाही आहे, अजून दुसरी कंपनी पण आहे ज्यांची ह्या लोकांनी PR साठी कामं घेतली, चेक घेतलं आणि त्यांच्यावरती पण 138 केलाय. म्हणजे माझं म्हणणं हे आहे की हा कंपनीमध्ये तुमच्या प्रमोशनसाठी येईल, नंतर तुमच्याकडून सिक्युरिटी पर्पज चेक घेईल आणि नंतर जर तुम्ही त्याला पैसे नाही दिले किंवा तुम्ही त्यांचे कामं स्टॉप केली तर हा 138चा करून असा आमच्यासारखी भरपूर कंपनी आहे ज्याच्यावरती त्याने केस केलं आणि ते पण मी एव्हिडन्ससाठी अटॅचमेंट एक्झिबिट तुम्हाला देऊन ठेवलंय. आता नेमका आपला आरोप आयुष्यावरती काय आहे, काय आरोप आपण लावता? आम्ही हे आरोप लावतोय त्याच्यावरती की आमच्या स्टुडंट्स किंवा जे महिला जे कर्मचारी आमच्याकडे काम करतायत ते वेगळे वेगळे स्टेटमध्ये काम करतायत. त्यांना पर्सनल मेसेज करून, त्यांना मॅन्युप्युलेट करून, त्यांना भटकवून, त्यांना पैशाची लालच देऊन किंवा तुम्हाला मी मुंबईमध्ये शहरमध्ये चांगलं मॉडेल देईन, तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये सेट करीन, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सोडा, तुम्ही हा इन्स्टिट्यूट सोडा, मी तुम्हाला तुमच्या मुंबईमध्ये करिअर आणून देईन, असा हा फॉल्स कमिटमेंट करून आमच्या कंपनीचे नाव घेऊन हा अफवा जे देतोय. तर आम्ही सगळ्या स्टुडंट्सला हे मेसेज देतोय आपल्या माध्यममधून की ह्याच्या कुठल्याही शब्दावर किंवा ह्याच्या बोलण्यावर तुम्ही लक्ष नका देऊ. जर असा आयुष नावाचा माणूस किंवा कोण पण अननोन पर्सन ज्यांना तुम्ही ओळखत नाहीये, तुम्ही त्याच्या मेसेजमधून गरज नाही आहे की तुम्ही पटकन त्यांना रिप्लाय करा किंवा आमच्या कंपनीच्या माध्यमामध्ये तुम्ही इंटरफेरन्स करा. तुम्ही शिक्षण घ्यायसाठी आलोत, तुमच्या करिअरवर फोकस करा. तुमच्या पॅरेंट्स लोकांना आमची रिक्वेस्ट आहे की तुमच्या मुलाची जी करिअर आहे ते आमच्या इन्स्टिट्यूटने केली पण आहे, अजून करतो पण आहे, पण तुम्ही या अफवामध्ये अजिबात लक्ष नका ठेवू. ज्या मुलांना त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांच्या पॅरेंट्सला तुम्ही सांगितलेलं आहात का, त्यांच्या पॅरेंट्सला इन्फॉर्म केलेलं आहात का, त्यांच्या पॅरेंट्सकडनं किंवा त्यांच्या कुटुंबाकडनं कायदेशीर कारवाई त्याच्यावरती करण्यात येणार आहे? हां, त्याच्यासाठी मी हे सांगते की भरपूर आमचे जेवढे स्टेटमध्ये इन्स्टिट्यूट आहे तिथून आमचे पॅरेंट्स आणि स्टुडंटने आम्हाला लिखितमध्ये रायटिंगमध्ये कंप्लेंट दिली आहे की त्याची पण कॉपी आम्ही देऊन ठेवलं आहे. पण ते गर्ल्स आहे तर आम्ही त्यांना समोर आणून त्यांच्या भविष्य आम्हाला हे नाही करायचं आहे, पण रायटिंगमध्ये आणि सगळं आम्ही दिलं आहे. मूळ मागणी काय आहे? मूळ मागणी हे आहे की हे प्रकरण थांबलं पाहिजे. कंपनीचा नावावर काही एक फ्रॉड किंवा क्रिमिनल, आमचे कंपनीचे जे डायरेक्टर्स आहे त्यांचं टायटल एकदम क्लिअर आहे. आमची कंपनीवर किंवा डायरेक्टरवर किंवा कंपनीच्या कुठल्याही एम्प्लॉयवरती कसलाही क्रिमिनल किंवा फ्रॉड किंवा एक सिंगल NC नाही आहे. तर असा फ्रॉडमध्ये अजिबात आम्हाला टाकून छोटे छोटे जे न्यूज चॅनल आहे त्याच्या माध्यमाने आम्हाला म्हणजे आमची कंपनीला डॅमेज करायचा जे प्रयत्न करतायत ते आम्हाला थांबवायचं आहे आणि पोलीस आम्हाला सपोर्ट करेल, आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर.